भगवान गौतम बुद्धांकडे एक ब्राह्मण आला होता आणि तो ब्राह्मण भगवान बुद्धांना म्हणतात, भगवान हे माणसं सर्व सारखीच आहेत, पण ही वेगवेगळ्या स्वभावाची का असतात? एक सुस्वभावी तर एक कुस्वभावी, एक सुपुत्र तर एक कुपुत्र, असं का? वेगवेगळ्या स्वभावाची, कुणी श्रीमंत तर कुणी गरीब, कुणी सुंदर तर कुणी कुरूप, एकाच माय बापाची लेकरं असतात पण ती वेगवेगळी प्रकारची का असतात? त्यावेळेस भगवान बुद्ध म्हणतात, हे ब्राह्मणा, तुला उत्तर देण्यापूर्वी तुला एक मी प्रश्न विचारतो. हे झाडे पण सारखीच आहेत, पण ही पण वेगवेगळ्या प्रकारची झाडं का असतात? काही उंच असतात तर काही ठेंगे असतात, काही झाडांची खोडं मोठी असतात तर काही झाडांची खोडं छोटी असतात, काही झाडांची पानं मोठी असतात तर काही झाडांची पानं छोटी असतात, काही झाडांची पानं गडद हिरवी असतात तर काही झाडांची पानं फिकट असतात, काही झाडांची पानं पिवळसर असतात, काही झाडांची फळं मोठी असतात तर काही झाडांची फळं छोटी असतात. निस्ता छोटी आणि मोठीच नसतात, तर जांभूळ वेगळं असतं, पेरू वेगळा असतो, सफरचंद वेगळं असतं आणि आंबा सुद्धा वेगळा असतो. निस्ता वेगळंच नाही तर त्यांची चव सुद्धा वेगळी असते. बरोबर ना गायकवाड सर? जांभूळ वेगळं लागतं, त्याची चव वेगळी, आंबा वेगळा त्याची चव वेगळी, पेरूची चव वेगळी, ऍपल सफरचंदची चव वेगळी, असं का? भगवान बुद्ध म्हणतात, हे ब्राह्मण असं का? त्यावेळेस तो ब्राह्मण म्हणतो, भगवान हा बीजाचा परिणाम आहे. कशाचा? बीजाचा परिणाम. आणि मग भगवान बुद्ध म्हणतात, जसं झाडाचा बीजाचा परिणाम आहे, फळाचा बीजाचा परिणाम आहे, तसंच मनुष्याचा सुद्धा कर्म बीजाचा परिणाम आहे. कर्म बीजाचा परिणाम आहे. आई वडिलांची लेकरं दोघं तिघं, पण एक खूप चांगला असतो, आई वडिलांचा मान मर्यादा ठेवतो, संस्कारात वाढलेला असतो, आई वडिलांना जीव लावतो, नातेवाईक आलं तर त्यांच्याशी प्रेमाने बोलतो, आणि एक मुलगा त्यांचाच असतो पण आई वडिलांकडे असं बघतो, बापाकडे असं बघतो, बापाचं काम ऐकत नाही का? एकाच सूत्रात जन्मलेली मुलं येतात ना, पण तरी वेगवेगळी का? तर हा कर्म बीजाचा प्रश्न असतो. आपण निस्ता मुलांना एटीएम सारखं घडवतो, कुणी डॉक्टर बनवतो, कुणी इंजिनियर बनवतो. अरे बनवा, पैसा आपलाच आहे, पण संस्कार सुद्धा आपल्या मुलांना आपण दिले पाहिजे. आम्ही अंधेरी ओशिवारा भागात राहतो, मुंबईमध्ये 10-10, 20-20, 50-50 मजली बिल्डिंग आहेत, आणि त्या बिल्डिंग मध्ये 5व्या 6व्या मजल्यावर एक आजी राहत होती, म्हातारी बाई राहत होती, आणि तिचा एकुलता एक मुलगा होता, आणि त्या मुलाला लहानाचं मोठं केलं, भरपूर शिकवलं, आणि तो मुलगा मोठ्यापणी पायलट झाला. आणि ज्या वेळेस पायलट झाला, सांताक्रूज विमानतळावर त्याची नोकरी रुजू झाली, आणि सांताक्रूज विमानतळावरून कधी त्यांचं विमान बेंगलोरला जायचं, तर कधी विमान त्यांचं हैदराबादला जायचं, तर कधी विमान त्यांचं नागपूरला जायचं, तर कधी दिल्लीला जायचं. 8 दिवसाला तो मुलगा, लाडका मुलगा आईकडे येत होता. पण ज्या वेळेस 1-2 वर्ष झालं त्या मुलाचं प्रमोशन झालं, आणि त्या मुलाला पायलट म्हणून नोकरी आउट ऑफ कंट्रीला लागली, जसं लंडन, बँकॉक, मलेशिया, स्वित्झर्लंड. आणि त्यावेळेस मात्र हा मुलगा जो 8 दिवसाला यायचा, आता मात्र 3-3 महिन्याला येऊ लागला. आई म्हटली, कार नाही आई, लय बिझी असतं, लय बिझी शेड्यूल असतं. पण हा मुलगा ज्या वेळेस पायलट झाला, त्यावेळेस तिकडच त्याला एक हवाई सुंदरी भेटली, फॉरनर, एकदम गोरीपान, आणि त्या मुलीच्या प्रेमात हा पायलट मुलगा पडला. आईला माहित नाहीये, तिकडच लग्न झालं, तिकडे बंगला घेतला,
मुलं बाळ झाली पण आईला माहित नाहीये. आई म्हणती असेल पोरगा, कारण आईचा जीव मुलांवर असतो. लहानाचं मोठं हाडाचं काढं करून आपल्या मुलांना त्यांनी मोठं केलेलं असतं. आणि आता मात्र हा मुलगा 6-6 महिने 1-1 वर्षांनी येऊ लागला. आणि 18 महिन्यापूर्वी आपल्या आईला फोन केला, आई कशी आहेस? आणि 18 महिन्यापासून त्यांनी फोनच बंद केला. आईचं कंबर दुखतं, आईला शुगर आहे, आईला बीपी आहे. आणि तिची काळजी कोण करणार? लहानपणी आपल्याला तळ हाताच्या बोटाप्रमाणे सांभाळलेलं आहे, पण म्हातारपणी काय आहे त्या आईची परिस्थिती? तिला त्या 5व्या मजल्यावरून खाली उतरता येईना, गोळी आणायला जाता येईना. 1-1 रुपया करून त्यांनी पैसा कमवलेला असतो. घरात एक कामगार बाई होती, पण असं वाटलं हिला मोकार पैसे जातात. ती आई एकटीच राहायची. आणि 2 वर्षानंतर मुलगा त्याच्या घरी आला आणि म्हणू लागला, माझे कागदपत्राचे काम येतात म्हणून मला आईच्या घरी जावं लागेल. बघा, स्वार्थापोटी. आणि ज्या वेळेस 2 वर्षानंतर आपल्या फ्लॅट समोर आला, बेल वाजू लागला, तर आतून बेल वाजते पण आतून रिस्पॉन्स नाहीये. पोलिसाला फोन केला, म्हटले आतून कडी, आमची आई आत आहे. पोलीस आले, सर्व शेजारी पाजारी आले आणि ते दरवाजा तोडला. तसं समोर बघितलं, समोर हॉल असतो, किचन बेडरूम आतमध्ये असतं. आणि समोर आपला हॉल असतो ना, त्याच्या हॉल मध्ये काय असतो? एक सोफा असतो. बरोबर ना पवार सर? सोफा असतो. आणि त्या सोफ्यावर कमरेपासून कवटीपर्यंत हाड आणि कमरेपासून बोटापर्यंतची हाड फरशीवर. तो मुलगा त्या हाडांकडे पाहतोय. ते पोलिस त्या हाडांकडे पाहतात, शेजारचे नाक दाबतात, वास येत होता. ती आई कुठं चुकली माहितीये तुम्हाला? आपल्या मुलाला संस्कार देण्यात चुकली. संस्कार देण्यात चुकली. कारण आपण पैशाच्या मागे पळतो, पैसा कमवण्यासाठी. हेकडं करा, हे करा, ते करा. पण आपण मुलांना संस्कार देतो? त्यांना डॉक्टर इंजिनियर बनवतो, पण संस्कार देतो? नाही देत. तुमच्या खिशात किती पैसे आहेत, तुमच्या बँकेत किती पैसे आहेत, हे तुम्हाला कोणी विचारणार नाहीये. पण तुमचा मुलगा काय करतो, तुमची मुलं काय करतात, हे मात्र तुम्हाला सगळेजण विचारणार आहेत. बरोबर आहे का नाही सर? त्याच्यामुळं आपल्या मुलांना शिक्षण द्या, डॉक्टर इंजिनियर बना, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सुद्धा त्यांना दिले पाहिजे. भगवान गौतम बुद्धांचे विचार त्यांना दिले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्यांना दिले पाहिजे. आपण म्हणतो 16वे वर्ष धोक्याचं, पण या 16व्या वर्षामध्ये अनेक महापराक्रम झालेले आहेत. ज्यावेळेस मुलं विद्यार्थी शाळेमध्ये असतात, 16 वर्षामध्ये चुकीची पावलं पडतात. एखादी चककणारी गोष्ट दिसते आणि चककणारी गोष्ट दिसते म्हणून आपली मुलं त्या चककणाऱ्या गोष्टीपाशी जातात. ती असते काच. त्याला स्पर्श करतात, ती कुठंतरी लागते, जखम होते. जखमेतून मोठी जखम होते. त्याचं गँगलिंग होतं आणि आयुष्य कधी उद्ध्वस्त होतं हे तुम्हाला आम्हाला सुद्धा कळत नाही. कारण ती गँगलिंग झालेलं चिघळत असतं. आपल्या आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, शाळा शिकवली, खर्च केला, पैसा पुरवला. अरे पण तो पैसा आला कुठून? अरे त्यांच्या रक्ताचा पैसा आहे, त्यांच्या घामाचा पैसा. याचं भान आपल्या मुलांनी ठेवलं पाहिजे. कारण कोणाच्या बापानी गाड्या उभ्या केल्या, तर कोणाच्या बापानी माड्या उभ्या केल्या. अरे पण आपल्या कष्टकरी, आपल्या शेतकरी बापानं अख्खं जग उभं केलंय, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. बापाच्या विश्वासाला कधी तडा जाऊन देऊ नका पोरांनो. खूप त्यांनी संघर्ष केलेला असतो रे. त्यांना ना ते आजारी पडले वगैरे तर ते घाबरत नाही ते आजाराला, पण मुलाचं शिक्षण, मुलीचं लग्न करायचं असतं म्हणून ते ऍडमिट होत नाहीये. पण आपण इकडे कॉलेजमध्ये जातो, मजा मारतो. अरे अवघ्या 16 वर्षामध्ये छत्रपती शिवाजी राजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं. अवघ्या 16 वर्षामध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली. अवघ्या 16 वर्षामध्ये आम्ही केलं काय तर तंबाखूला चुना लावला. अवघ्या 18 गुटखा खाल्ला. अवघ्या 19 दारू प्याला. आणि ऐन तारुण्यामध्ये काय करण्याच्या उमेदीमध्ये ही वाट मसनाची. अरे जन्म येऊन काय केलं आपण? याच्यासाठी जन्म दिलेला आहे का? 20-22 वर्ष सर मरायचं वय तरुण पोरांचं व्यसनापायी. ज्याचे पाचिंद्र निरोगी तो सगळ्यात धनवान. शक्ती
नसता विटंबना कोण पुषे अशक्यला रोगिणी बराडी दिशे पण शक्ती असता वैभवी भोगती दिशे। सगळ्यात श्रीमंत कोण आहे सर? सगळ्यात श्रीमंत ज्याच्याकडे 100 एकर जमीन, ज्याच्याकडे 25 गाड्या, ते श्रीमंत नाहीये। जर सगळ्यात श्रीमंत कोण असेल हे जर विचारायचं असेल तर जो मृत्यूशी झुंज देतो आयुष्यामध्ये त्या म्हाताऱ्या माणसाला विचारा सगळ्यात श्रीमंत कोण? त्याच्याकडे अब्जो रुपयांनी पैसा असतो पण ते म्हणतो ज्याचं शरीर चांगलं आहे तो सगळ्यात धनवान। खरंय का नाही? मग त्याच्यामुळे आपल्या पोरांना व्यसनापासून दूर करा आणि मुलांनीही व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे, कारण हे शरीर पुन्हा भेटणार नाही। आजचं शरीर म्हणजे क्षणभंगूर आहे। हे तारुण्य पुन्हा भेटणार नाहीये। पायातील ताकद निघून गेली आणि पर्वतावर चढायचं ठरवलं तर ते शक्य होणार नाही। समजा इंद्रधनुष्य बघायचं आणि दृष्टी निघून गेली तर ते शक्य आहे का? त्याच्यामुळे वेळ निघून जाण्याआधी सावध व्हायला हवं। पण आपल्याला बापाचा राग येतो, तू इकडं का गेला, तू तिकडं का गेला? अरे त्याला आपली काळजी असते, आपल्या आईला आपली काळजी असते, आपल्या बापाला आपली काळजी असते।